गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज ना मळ्यात जायचं आहे, पण त्यापूर्वी ना आपल्याला जे दळण आहे ते करायचं आहे. हे जे गहू आहे ना, यात खूप खडे रेशनचे गहू आहे ते. तर आता याला मला निवडायचे आहे. आता हे निवडून घेते. बघू शकता बा, खूप खडे आहे त्याच्यात. आता एवढं जे गहू आहे ते मला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आणि मग आहे ना आपल्याला मळ्यात जायचं आहे. तर चला पटपट आहे ना मी हे गहू जे आहे ते निवडून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर आता इथे मी दळण करायला घेतलं होतं. तर बऱ्यापैकी मला काही पाखडता येत नाही जास्त बरं का, पण काहीतरी म्हणजे प्रयत्न करते. मला जास्त काही असं जमत नाही, जे माझ्या सासूबाईला किंवा आईला जमतं तसं मला काही जमत नाही, पण प्रयत्न करते. आता कोणतीही गोष्ट प्रयत्नांती परमेश्वर, असं नाही की प्रत्येक गोष्ट ही जशीच म्हणजे आपल्या ज्या आई आहे, सासू आहे किंवा इतर कोणी आहे त्यांना जमते तसे आपल्याला जमेल असं नाही, पण प्रयत्न करायचा. बाकी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आणि एकदा नाही दोनदा नाही तर शेवटी जमतंच. तर मी इथे ना आता जे दळण आहे ते पाखडत होते. तर बऱ्यापैकी मला जमत होतं, जास्त काही जमत नव्हतं. तर त्यामुळे मला त्याला ना खूप वेळ लागला आणि हे झाल्यानंतर आम्हाला डोंगळे लावायला पण जायचं होतं. आता हे ना तुम्हाला ते पाठीमागं दिसत असेल ना, ते फ्रीज ठेवलं आहे. ते का ठेवलं आहे तर आहे ना, त्यामध्ये ना खूप असा बर्फाचा गोळा होतो आणि ते वितळतच नव्हतं. तर बाहेर ठेवलं बर्फ वितळला, पण फ्रीज काय चालू झालं नाही, फ्रीज बंदच पडलं. आता काय झालं काही कळत नाही त्याचं. आता त्याला डॉक्टरच बोलावं लागेल, म्हणजेच मेकॅनिकल बोलावं लागेल त्याला, तेव्हा तो रिपेअर झाला तर होईल. नाही तर मग त्याला आहे ना एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन टाकावं लागेल. जुनं द्यायचं नवं घ्यायचं असं काहीतरी करावं लागेल. तर मला काय माहीत नाही जुनं देऊन नवं भेटतं काय, पण अहो म्हणत होते. तर चला, हे बघा दळण करून झालेलं आहे आणि एवढी अशी जी घाण आहे ती निघलेली आहे. तर आता दळण आहे ना मी तुम्हाला दाखवते असं क्लीन केलेलं आहे. तर अशा एवढे जे खडे होते ते निघलेले आहेत. तर मला जसं जमेल ते असं मी निवडून काढलेले आहे. तर आता याला ना थोडंसं धुवून घेऊ आणि थोडेसे जे गहू निघतील ते आपल्या गाईला जी चंदी असते तिच्यामध्ये टाकायला काम येईल. तर चला आता मी गहू दाखवतो एवढं. तर हे बघा आता मी गहू आहे ना गिरणीमध्ये टाकलेले आहे दळण्यासाठी. पण आता लाईट नाही, लाईट आल्यानंतर आपल्याला गिरणी चालू करायची आहे. तर चला आता आपल्याला मळ्यात जायचं आहे डोंगळे लावण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे जे डोंगळे आहेत ते लावले जातात. तर आता आहे ना दळण वगैरे जे म्हणजे झालं होतं. आता आपल्याला इथं डोंगळे लावायचे होते. तर बीचे जे कांदे आहेत ते कापून ठेवले होते. तर कधी कधी ना सुकून म्हणजे जे कांदे आहे ना ते जर जास्त सुकले तरीही छान होतात. तर आम्ही ना आदल्या दिवशी कापले आणि दुसऱ्या दिवशी लगेच लावायला घेतले होते. आता डोंगळे म्हणजे काही ठिकाणी याला गोट पण म्हणतात आणि काही ठिकाणी डोंगळे म्हणतात. तर आमच्याकडेही डोंगळेच म्हणतात किंवा बुडख्या म्हणतात. तर या बुडख्या आहे ना त्या लावायच्या होत्या. तर आता इथे गोल असे जे खड्डे आहे ना ते करून असे म्हणजे आपले कांदे आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर जे आहे ते ठेवून लावावं लागतात. तर इथे ना आता म्हणजे वावर बऱ्यापैकी नरम होतं, जास्त काही निबर नव्हतं. जर निबर असलं ना, जे आपला टिकव आहे ना ते टिकवाच्या साह्याने ना जे खड्डे आहेत ते पाडावे लागतात. तर आता इथं कुदळीच्या साह्यानेच करत होतो. तर डोंगळे लावायला मी सासूबाई सासरे आणि आहो ना थोडंसं पाणी थोडं राहिलं होतं भरायचं, तिकडे गेले होते. आता पाणी भरायचं झाल्यानंतर ते येणार आहे. तर तोपर्यंत मी लावत आहे. इथं बघू शकता एवढं अंतर इथं घेतलेलं आहे मी आणि आता जे डोंगळे आहे ते लावायला सुरुवात केलेली आहे. तर याच्यापासूनच जे बी आहे ना ते बनतं. पण यावर्षी कसं झालं ना, पाऊस जास्त होता त्यामुळं बऱ्यापैकी कांद्याची ना नासाडी झाली होती. त्यामुळे ना म्हणजे रोप जास्त येत नाही. काय झालं काय कुणास ठाऊक. पहिले जेव्हा कांदे म्हणजे रोप टाकायचो ना तेव्हा त्याला औषध वगैरे काहीच लागत नव्हतं. जर टाकलं ना एकदा चिमटून गेलं ना तर त्याला पुन्हा औषधाची गरज लागतच नव्हती. पण एवढ्या 2 वर्षापासून आहे ना म्हणजे जसं रोप आपण जसं टाकतो ना तेव्हापासून ते लावायला येईपर्यंत त्याला सारखे जे औषधाची फवारणी आहे ती करावी लागते. तर आता इथे ना डोंगळे लावायचं काम चालू आहे आणि आता एवढे जे 7-8 वाफे आहे ना ते डोंगळे आपल्याला लावायचे आहे. तर आता बघू आता किती लावायचे होतं ते. आणि बी जर घरचं असेल ना तर म्हणजे कसं आहे ना थोडीशी नासाडी जरी झाली तर घरचं बी असलं तर म्हणजे टाकायला सोयीस्कर पडतं. आणि विकत जर घ्यायचं म्हणलं तर 10,000च्या पुढंच भेटतं. 10,000 रुपये पायली. तर आणि जे शेडचं म्हणजे आपण जे दुकानातून बी आणताना कधी कधी ते चांगलं निघतं, कधी कधी 1 वर्ष आम्ही आणलं होतं तर त्याला पूर्ण डोंगळेच आले होते. म्हणजे कांदा बनाऐवजी तो जो कांदा आहे तो डोंगळेच फेकतो. आणि कधी कधी ज्या कांद्याला कलर नसतो त्यामुळे आपलं घरगुती बी असलं ते कसं आपण म्हणजे थोडंसं नासाडी झाली तरी घरचं घरी टाकू शकतो. तर आता आहे ना म्हणजे आता काही जण म्हणतात की यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणे म्हणजे त्यांना वाईट वाटतं, म्हणजे काहीतरी चुकीची गोष्ट वाटते किंवा काहीतरी वेगळंच करते असं वाटतं. पण माझ्यासाठी ना यूट्यूब हा
म्हणजे एक इन्कमचा सोर्स आहे. जर त्याच्यातून 2 रुपये भेटतील ते माझ्या संसारासाठी उपयोगी येईल किंवा ज्या माझ्या मुली आहेत त्यांनी माझ्याकडं मागितलं काही तर मी त्यांना त्या माझ्याकडून देऊ शकते आणि मला आवड आहे एक यूट्यूबची. म्हणजे खरं सांगू तुम्हाला माझं यूट्यूब हे एक असं क्षेत्र आहे जिथं आपल्याला आहे ना आपलं जी कला आहे त्या गुणांना वाव देता येतो आणि आपल्या ज्या ज्या काही म्हणजे आपल्याला जी करण्याची इच्छा आहे किंवा आपल्याला जी काही आपल्यातली कला आहे ती आपण त्यावरती दाखवू शकतो आणि ज्याप्रमाणे आपल्याला व्ह्यूज येतील किंवा ज्याप्रमाणे लोक आपल्याला बघतील तर तेव्हा आपल्याला समजतं की हो मी करू शकते. आणि यूट्यूबवर येण्याचं माझं एकच ध्येय आहे की जे 2 पैसे आहेत ते येतील आणि मी माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या मुलींसाठी, माझ्या संसारासाठी जे काही त्यातून मिळणारा इन्कम आहे तो लावू शकते. आता मेहनत करणं माझ्या हातात आहे, बाकी देवाच्या हातात आहे. मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकते. तुमच्या सर्वांचा साथ आणि सपोर्ट असेल तर बघू एक दिवस यातही आपल्याला सक्सेस मिळेलच. आणि खरंच माझी तर एक मत आहे, प्रत्येकाने काहीतरी आपल्यातली जी कला आहे ना तिला वाव मिळण्यासाठी नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. तर आता इथं आहे ना मी म्हणजे मला यूट्यूबचं शूटिंग कशी घ्यायची किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे किंवा टॅग कसे टाकायचे, थंबनेल कशी बनवायची. जर तुम्ही म्हणत असाल थंबनेल बनवायची तर मी थंबनेल बनवण्यासाठी कमीत कमी महिनाभर रात्री 11-11 वाजेपर्यंत जागे राहिले. तर मला थंबनेल कशी टाकायची तेच मला कळत नव्हतं की इतकं सोपं होतं तरी पण म्हणजे मला कसं आहे ना आणि कोणाला विचारूही शकत नव्हते. यातलं कोणाला माहिती पण नव्हतं आणि ज्यांना काही असे असतात त्यांना माहीत असूनही सांगायला त्यांना नको वाटतं कारण त्यांना असं वाटतं आपल्यामुळं कोणी पुढं जायला नको. पण माझं तसं काही नसतं. मला जेवढं माहीत आहे ना मी तेवढं समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही मी तेच करते. आणि बऱ्यापैकी अजूनही मला काही जास्त म्हणजे त्यातलं माहिती नाही पण मी शिकायचा प्रयत्न करते. आता तुम्ही यूट्यूबवरती गेलाल ना खूप असे व्हिडिओ भेटतील आपल्याला की यूट्यूबवरती व्हिडिओ कसे बनवायचे, यूट्यूबमधून पैसा कसा कमवायचा. तर आता यासाठी ना मी हे सर्व शिकले तर एक माझी म्हणजे यूट्यूबरच आहे अश्विनी ढोणे म्हणून. अश्विनी ढोणे आहे आणि वर्षा चौधरी, हाऊस क्वीन, अजून मनोज डे असे खूप मोठे मोठे यूट्यूबर आहे की आणि ज्यांचे ब्लॉगिंगचे चॅनल आहेत असे खूप यूट्यूबर आहेत. त्यांचे बघून मलाही कुठंतरी वाटलं की ते जर करताय तर आपण का करू शकत नाही. पण म्हणतो ना आपण बोलणं सोपं असतं, करणं खूप अवघड असतं. जेव्हा त्यांचे व्ह्यूज बघतो किंवा त्यांनी यूट्यूबच्या पैशावरती बंगला बांधला, यूट्यूबच्या पैशावरती हे केलं ते केलं तर खरंच होतं ते. पण त्यासाठी खूप मेहनत लागते आणि जे मेंटली आहे ना ते माणूस खूप स्ट्रॉंग लागतं किंवा एखाद्याने काही बोललं किंवा तर मी वर्षभर तर असंच घातलं कारण कसं ना कोणी मला यूट्यूबर म्हणायचं, कोणी म्हणायचं आली यूट्यूबर किंवा आता व्हिडिओ बनवणार का, नातलग असू किंवा कोणीही असू भरपूर म्हणजे माझ्या नात्यातलेच होते. त्यांनी मला भरपूर नावं ठेवली. आता क्वचित असे काही जण आहेत की त्यांनी खरंच मला सपोर्ट केला, अजूनही करतात. तर मी खूप खचायची. मला एकदा मी व्हिडिओ टाकला तर पुन्हा टाकतच नव्हते. नको असं वाटायचं, नको कशाला विनाकारण लोकं नाव ठेवतात आणि आपण सक्सेस होऊ की नाही होऊ हा एक प्रश्न होता. आणि असं वाटायचं जर आपण सक्सेस नाही झालो तर लोकं नाव ठेवतील. तर एक मनाला वाटायचं नाही आपण टाकायचंच नाही आणि एक मनाला वाटतं नाही आपण टाकलं पाहिजे. पुन्हा एक मोटिवेट भेटायचं कोणाचे व्हिडिओ बघितले की याने हे केलं, त्याने ते केलं. असं करून मी म्हणजे कधी मोटिवेट व्हायचे, कधी डिमोटिवेट व्हायचे. असं करून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हणत नाही मी अजूनही खूप सक्सेस झालेले आहे. पण मी प्रयत्न करत राहील, हार मानणार नाही. ज्या दिवशी डिमोटिवेट झालं ना, त्या दिवशी आपण जो व्हिडिओ आहे ना, तो टाकायचा थोडंसं बंद करायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल हां, नाही आता टाकायचा तर टाकायचा. आणि जर व्हिडिओ काढून आपण तो 2 ते 3 दिवस ठेवला आणि नंतर आहे ना आपली इच्छाच होत नाही तो व्हिडिओ पुन्हा टाकायची, की असं वाटतं या व्हिडिओमध्ये काहीच नाही. त्यामुळे ना ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ शूट कराल ना, त्याच दिवशी टाकून द्यायचा. तर चला असं छोटंसं माझं जे मत होतं ते तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. मला अजून काही एवढं म्हणजे बोलण्याचं काही उमगत नाही, पण शिकते, ट्राय करते. तुमच्या सर्वांचा सपोर्ट असेल तर खरंच शिकण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता डोंगळे लावून झालेले आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक यू.